तर आम्ही असं छानपैकी देवाचं दर्शन घेत घेत निघालो होतो आणि फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे निघालो, ते म्हणजे येवलाला जाण्यासाठी. आलोच होतो नगरपर्यंत, तर म्हटलं चला येवलाही करून घेऊ, विकेंड होता तर धावपळ इतकं होईना, आजीची देखील भेट घेऊया म्हणून आम्ही निघालेलो. तर छानपैकी निसर्गाचं सौंदर्य अनुभवत आम्ही निघालो होतो आणि थोडी रात्रच झाली पोहोचायला, म्हणजे एक 7-8 तरी वाजले आम्हाला पोहोचायला आणि आम्ही घरी पोहोचलो. मग घरी आल्यानंतर मम्मीने छानपैकी असा नेहमीच करतात असा भाकरी तुकडा उतरवून काढला आणि आल्या आल्या छानपैकी गरमागरम असा चहा आणि हे टोस्ट, वा 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 वा, काय सुख वाटतं. तर आम्ही सगळ्यांनी चहाचा आस्वाद घेतला. तोपर्यंत अधिष्ठाची नुसती गडबड धावपळ चालूच होती. तिचा मामा आलेला आणि छानपैकी फ्रॉकवर घेऊन असा बुकाडी भाव करत होती. येवल्यामध्ये तिच्या असलेल्या गोष्टी उचापती तिला माहीत होत्या, त्या ती करत होती सारख्या. आणि मग फायनली ज्यासाठी ती वाट बघत होती ती गोष्ट म्हणजेच तिचा लाडका मामा आला आणि मामा गाडीवर चक्कर देणार नाही असं तर होणारच नाही. त्यामुळे मस्तपैकी बाईसाहेब छान चक्कर घेऊन आल्या आणि इकडे मम्मीची स्वयंपाकाची सगळी तयारी चालूच होती. मी पण थोडासा हातभार लावला. काही पोळ्या बाकी होत्या, अर्थात आखाड तळत होती मम्मी. तर छानपैकी भजे वगैरे, कुरडया, बरंचसं तळण वगैरे आणि पुरणपोळ्या असा बेत तिने केलेला. तर छानपैकी आम्ही मस्त असा छान स्वयंपाक करून घेतला. गरमागरम भजी सगळ्यांना सर्व केली गेली. सगळेजण जेवण करतच होते. तोपर्यंत इकडे आमचंही उरकत आलेलं आणि भजे वगैरे झालेच होते. फायनली ऑलमोस्ट ताट वगैरे रेडी करून आम्ही सगळेजण जेवायला बसलो आणि अतिशय छान पद्धती जरा गप्पा टप्पा करत आजीशी बोलणं भेटणं झालं आणि मस्तपैकी जेवण करून असा संपवला दिवस. थँक्स फॉर वॉचिंग.